पहिला इतिहास अध्याय 27. इस्रायलांची गणती म्हणजे पितृकुळातील मुख्य पुरुष, सहस्त्रपती, शतपती व त्यांचे सरदार यांची, आणि जे वर्षभर प्रतिमासी कामावर हजर होते, सुटी मिळाली म्हणजे जात व अशा प्रकारे राजाची सेवा चाकरी करीत, त्यांची प्रत्येक वर्गाप्रमाणे गणती 24,000 होती. पहिल्या महिन्याच्या पहिल्या वर्गावर जब्दिएलाचा पुत्र याशबाम होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. तो पेरेसाच्या वंशातला होता व पहिल्या महिन्यात सैन्याच्या सर्व सरदारांचा मुख्य असे. दुसऱ्या महिन्याच्या वर्गावर दोदय अहोही हा आणि त्याचा वर्ग असे. मिक्लोथ हा त्यांचा नायक होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती यहोयादा याचा पुत्र बनाया हा मुख्य याजक होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. तिघांमध्ये शूर व तिघांमध्ये वरिष्ठ असा जो, तोच हा बनाया. त्याचा पुत्र अम्मीजाबाद हाही त्याच्याच वर्गात होता. चौथ्या महिन्याचा चौथा सरदार यवाबाचा भाऊ असाएल हा होता. त्याच्या मागून त्याचा पुत्र जबद्या हा होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. पाचव्या महिन्याचा पाचवा सरदार शम्हुथ इज्राही हा होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. सहाव्या महिन्याचा सहावा सरदार इक्केशाचा पुत्र इरा तकोई हा होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. सातव्या महिन्याचा सातवा सरदार एफ्राईमाच्या वंशातला हेलेस पलोनी हा होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हुशाथी हा होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियेजेर अनाथोथी हा होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. दहाव्या महिन्याचा दहावा सरदार जेरह वंशातला महरय नटोफाथी हा होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. अकराव्या महिन्याचा 11वा सरदार एफ्राईमाच्या वंशातला बनाया पिराथोनी हा होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. 12व्या महिन्याचा 12वा सरदार अथनिएल वंशातला हेल्दय नटोफाथी हा होता. त्याच्या वर्गात 24,000 होते. आणखी इस्रायलाच्या वंशावरले हे अधिकारी होते. रौबेन वंशाचा अधिकारी जिख्रीचा पुत्र अलीजेयर हा होता. शिमोन वंशाचा अधिकारी माकाचा पुत्र शफ्ट्या हा होता. लेवी वंशाचा अधिकारी कमुएलाचा पुत्र हसब्या. अहरोन वंशाचा अधिकारी सादोक. यहुदा वंशाचा अधिकारी दाविदाच्या भाऊबंदातला अलीहू. इस्साखार वंशाचा अधिकारी मिखाएलाचा पुत्र अमरी. जबुलून वंशाचा अधिकारी ओबद्याचा पुत्र इश्माया. नफ्ताली वंशाचा अधिकारी अज्रिएलाचा पुत्र यरीमोत. एफ्राईम वंशाचा अधिकारी अजऱ्याचा पुत्र होशेत. मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी पदायाचा पुत्र योएल. गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखऱ्याचा पुत्र इद्दो. बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेराचा पुत्र यासिएल. दान वंशाचा अधिकारी यरोहामाचा पुत्र अजरेल. हे इस्रायलाच्या वंशाचे सरदार होते. तथापि दाविदाने 20 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे लोक यांची गणती केली नाही, कारण इस्रायलाची संख्या आकाशातील ताऱ्यांप्रमाणे वाढवीन असे परमेश्वराने म्हटले होते. सरुवेचा पुत्र यवाब हा गणती करू लागला, पण त्याने ते काम पूर्ण केले नाही, कारण त्यामुळे देवाचा कोप इस्रायलावर भडकला. ही गणती दावीद राजाच्या बखरीत लिहिलेली नाही. राजाच्या भांडारांवर अदिएलाचा पुत्र अजमावेत हा होता. आणि शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या व किल्ल्यातल्या भांडारांवर
उज्जियाचा पुत्र योनाथान हा होता. जमिनीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर कलुबाचा पुत्र एजरी हा होता. द्राक्षींच्या मळ्यावर शिमी रामाथी हा होता आणि द्राक्षींच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षरसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता. जैतून झाडांवर व सखल प्रदेशातील उमराच्या झाडांवर बाल हनान गदेरी हा होता. तेलाच्या कोठ्यांवर योवाश हा होता. जी गुरे शारोनात चरत असत त्यावर शित्रय शारोनी हा होता. खोऱ्यातल्या गुरांवर अदलय याचा पुत्र शाफाट हा होता. उंटांवर ओबिल इस्माइली हा होता. गाढवांवर येहद्या मेरोनोथी हा होता आणि मेंढरांवर याजीज हगरी हा होता. हे दावीद राजाच्या धनावर अधिकारी होते. दाविदाचा चुलता योनाथान हा मंत्री असून मोठा समजूतदार व लेखक होता. हखमोन्याचा पुत्र यहोएल राजपुत्रांबरोबर असे. अहिथोफेल हा राजाचा मंत्री होता आणि हुशै अर्की हा राजाचा मित्र होता. अहिथोफेलाच्या मागून बनायाचा पुत्र यहोयादा व अब्याथार हे मंत्री झाले आणि राजाचा सेनापती यवाब हा होता.